वाटलं नव्हतं अरे एवढी भयानक गर्दी असेल. अबे कसं काय आलो इथं. आता या गर्दीतून बाहेर निघणार कधी आणि कसा निघणार. अरे पडला तिथे पडला. तर रामराम मंडळी, तुमच्या सर्वांचं जे आहे ते आपलं सोबत मराठी युट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत. आणि आज जे आहे ते 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवरती आज आपण भेट देतोय शिवनेरी किल्ल्याला. मला शिवनेरी किल्ला, राजगड आणि रायगड या गोष्टी लवकरात लवकर एक्सप्लोर करायच्या नव्हत्या. याचं कारण असं आहे की रायगड, शिवनेरी आणि राजगड हे 3 किल्ले जे आहे हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ध्येय आहे, माझं ते टार्गेट आहे. पण ते पूर्ण करण्यासाठी मला सखोल ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान मी लवकरात लवकर अजून सुद्धा प्राप्त केलेलं नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य किल्ल्यांमध्ये ज्यावेळेस मी फेरफटका मारतोय तर मला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, त्या स्वराज्य उभं करत असताना ज्या काही गड किल्ल्यांची मी पूर्ण माहिती घेतो, पूर्ण फिरतो, त्या टायमिंगला एकूण एक गोष्टीमधून मला काही ना काही शिकायला मिळते. आणि ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेईल ना, या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेस मी ज्ञान घेईल, त्यावेळेस मी रायगड, शिवनेरी आणि राजगड या 3 किल्ल्यांचं जे आहे ते माहिती घेण्यासारख्या, म्हणजे त्या एक प्रकारे मी त्या लायकीचं बनेल. कारण हे आपल्यासाठी आजही शिवनेरी, राजगड आणि रायगड हे एक जिवंत उदाहरण आहे. ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला आजही माहिती आहे की मला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आजही आहेत याचा भास होणार आहे. आणि ते आजही आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते आज फक्त जे आहे ते मला दर्शन घ्यायचं होतं ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी तो पाळणा आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं काही काळ जे आहे ते बालपण गेलं. आज जे आहे ते मित्रांसोबत जाण्याचा योग आहे. तर आज जे आहे ते नागेश, सचिन, ओम अशा इतर माझ्या मित्र सहकाऱ्यांसोबत जे आहे ते मी आज शिवनेरी किल्ल्यावरती जातोय. तर तो रस्त्याचा येणारा अनुभव जो आहे तो तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर चला सुरुवात करूया त्या व्हिडिओला. आता गडावर जायची वेळ आली म्हटलं तर आता गाडीला ध्वज लावला पाहिजे. आता ध्वज लावण्यासाठी आमच्या सगळ्यांचा चालू आहे हा खटाटो. आता आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे पेट्रोल पंपावर. इथं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे गाडीची हवा आम्ही चेक करून घेतो, कारण लांबचा पल्ला आहे आणि तो गाठण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको यासाठी जे आहे ते सगळ्यात पहिलं आता हवा भरून घेतो, जेणेकरून सगळा प्रवास जो आहे हा सुखकर, हा व्यवस्थित जाईल. आणि जे आहे ते रात्रीचा प्रवास आहे आणि सगळ्या असंख्य मित्रांसोबत जे आहे ते आज हा रात्रीचा प्रवास असणार आहे. आणि त्यासाठी जे आहे ते कारण वर्ष झालं आहे की आपण प्रत्येक किल्ल्याची वेगवेगळी माहिती घेत असतो आणि ते किल्ल्यांची माहिती घेत असताना ज्यांच्यामुळे सर्व किल्ले आपल्याला या स्वराज्यात पाहायला मिळतात, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज त्यांची जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावरती जे आहे ते आपण आता जातोय. असंख्य मावळे आपल्याला जे या रस्त्याने आज दिसणार आहेत, ज्यांच्या गाडीवरती भगवा ध्वज जो आपल्याला प्रत्येकाला पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त सगळ्या मित्रांसोबत जे आहे ते जाण्याचा आज आनंद, जसे की या ठिकाणी नागेश आहे, त्याच्यानंतर ओम आहे आणि अजून सहमित्र येतात आहेत आणि त्यांच्यासोबत जे आहे ते आज जाण्याचा तो आनंद आहे. आणि रस्त्याला अक्षरशः एवढ्या गाड्यांचा आवाज येतोय ना, भयंकर अशा गाड्यांचा आवाज. आणि त्या आवाजामध्ये आम्ही ते आज मित्रांसोबत संध्याकाळी मस्तपैकी आता जाणार आहे, कारण हा रस्त्याचा जो प्रवास आहे, कारण आम्हाला संध्याकाळी पोचायचं आहे जुन्नर जे आहे, जुन्नर या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी नंतर तिथून वरतून पायथ्यापासून माथ्यापर्यंत, म्हणजेच डायरेक्टली शिवनेरी किल्ल्याच्या वरती माथ्यावरती संध्याकाळी त्या ठिकाणी कार्यक्रम असतो, ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पोवाडा असेल ते ऐकायला मिळतो. या व्यतिरिक्त सर्व शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रामधून येतात आणि त्या ठिकाणी जे आहे ते पूर्ण वातावरण गजबजून टाकतात. तर तो आपल्याला सर्व काही जे आहे ते आपल्या या कॅमेरामध्ये आपल्याला कॅप्चर करायचं आहे. अक्षरशः नागेशांचा फोटोशूटचा जो मोह आहे ना, तो सुद्धा आवरलेला नाही आहे. त्यांनासुद्धा फोटो काढावेसे वाटतात आणि कंटिन्यू जे आहे ते आम्ही ते एन्जॉय करतो आहे. मला सुद्धा एवढं एक्सायटेड वाटायला लागलं, एक नंबर जबरदस्त. आता फक्त आमचा एक मित्र बाकी आहे, ते मित्राची वाट पाहतोय. आता सगळ्या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल पंपावर झालं थांबलो आम्ही. त्या ठिकाणी पेट्रोलमध्ये म्हणजे पेट्रोल भरलं आहे, त्याच्यानंतर गाडीची हवा भरली आहे, कारण प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी. आणि आता ते सगळं झाल्यानंतर एका मित्राची वाट पाहतोय. एकदा तो मित्र आला की त्याच्यानंतर गाडीवर परत एकदा किक मारली की सरळ जे आहे ते जुन्नर गाठायचं आहे. आणि त्या ठिकाणी जे काही दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे ना, वर्ष लागतात ते दृश्य पाहण्यासाठी.
कारण असंख्य मावळे एकत्र ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस ते वातावरण काय असतं ना अंगावर काटा येतो आणि ते अंगावर येणारा जो काटा आहे ना तो पाहण्यासाठी तुम्हाला आज जे आहे ते दाखवणार आहे आम्ही जुन्नर किल्ल्यावरती असणारा हा एक नंबर आणि विस्मरणीय असा अनुभव. आता त्या ठिकाणी जे आहे त्या सध्या नागेश या सगळ्यांचं फोटोशूट चाललं आहे मस्तपैकी खतरनाक फोटो काढतात. कारण आज सगळ्यांचा लुक आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की एक नंबर पांढरे ड्रेस घालायचे जबरदस्त. सगळ्यांनी पांढरे ड्रेस ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे आणि आता डायरेक्टली आम्ही जाणार आहे. आता सध्या आम्ही या ठिकाणी खेडमध्ये थांबलो आहे. आता खेडवरून ते डायरेक्ट मंचरवरून पुढं असा प्रवास करत करत जे आहे ते जायचं आहे. रस्त्याने अक्षरशः एकही गाडी अशी नाही की बाबा ज्या गाडीवरती भगवा ध्वज नाही आहे. अख्ख्या गाड्यांवरती भगवा ध्वज आहे. वातावरण सगळं भगवेमय झालेलं आहे आणि तो आनंद तुम्हाला दाखवतोय. लय एक्साइटेड भयानक वातावरण असणार आहे. आणि मला एक सांगायचं एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लय खतरनाक कॅप्चर करतो तुमच्यासाठी एक एक मुमेंट कॅप्चर करण्याचा माझा प्रयत्न हा या व्हिडिओमध्ये केला जातो आहे. सो मलाही म्हणायचं की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करताय तर एन्जॉय करता वेळी लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका एवढं सांगतो. या व्यतिरिक्त जे आहे ते आपल्या ठिकाणी नागेश आहे ओम आहे बघा अजून मित्रपरिवार किती आहे बाकी आपले आमच्या ठिकाणी जे आहे ते आता सध्या 5 जणांचे आम्ही म्हणजे आम्ही टोटल 5 जण आहेत. आता सध्या या ठिकाणी 4 आहेत. अजून 2 ते 3 जण येऊ शकतात असं नागेशचा अंदाज आहे. सो येतील ते अशी अपेक्षा आहे. वर्षभर जे आहे ते या दिवसाची वाट पाहिजे त्यासाठी जे आहे ते गाडीचं स्पीड किती आहे की गाडी कितीच्या स्पीडने चालली आहे मित्रांसोबत गाडी चालवतोय. पण अक्षरशः जे आहे जे रात्रीचा अनुभव होता ना हा खरंच विस्मरणीय आहे जो आता आम्ही घेतोय. तुम्ही सुद्धा घ्या नक्कीच. आम्ही जसे छोट्याशा वस्तीतून गावातून ज्यावेळेस जात होतो ना त्यावेळेस जागोजागी DJ या व्यतिरिक्त सगळेजण वेगवेगळ्या जोशामध्ये आणि जल्लोषात जे आहे ते शिवजयंती साजरे करताना आम्हाला दिसले. तो आजचा दिवस जो आहे तो माझ्यासाठी खूप उत्साहाचा होता एक आनंदाचा आहे. कारण आज या दिवसाला जे आहे ते असंख्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे आहे ते मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी शिवनेरी किल्ल्याकडे वाटचाल करतोय. असंख्य गाड्या असंख्य जे आहे ते तुम्हाला झेंडे पाहायला मिळतील आणि पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षितरित्या जे आहे ते या ठिकाणी सगळेजण जे आहे ते शिवनेरी किल्ल्याकडे चाललेत. पाहिजे गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाने फक्त दात चमकते बाई दुसरं काही चमकायचं नाही अशी कंडिशन. आणि एवढी भयानक आम्ही म्हणजे प्रवास एवढा रोमांचक आणि एवढा मजेशीर आणि एवढा भारी आहे ना भाडवा म्हणजे अक्षरशः गाडीची मुकी घेऊ आम्ही एवढी भयानक भयंकर असे प्रत्येक महाराष्ट्रामधून जे आहे ते असंख्य मावळे जे आहे ते आज जाणार आहेत जुन्नर किल्ल्याकडे शिवनेरी किल्ल्याकडे सगळ्यांची वाटचाल आहे. आणि एवढा खतरनाक आणि रोमांचक असा सफर लिटरली तुम्हाला सांगतो अंगावर काटा येईल. आणि गाड्यांचा धुरळा नुसता गाड्यांचा धुरळा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता शब्दात सांगता येणार नाही असा आनंद. आणि 19 फेब्रुवारी या दिवशी तुम्हाला सगळ्यांना जरी घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो आम्ही खरंच एक नंबर असा अनुभव करतोय. गाड्यांचे स्पीड लिमिट सगळेजण सोडतात ते सगळेजण क्रॉस करून जे ते आजच्या दिवसाला जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते आजचा दिवस हा आनंदात साजरा करतात आहे. आम्ही सुद्धा त्याच आनंदामध्ये भयंकर अशा स्पीडने हवेशी बोलत जे आहे ते प्रवास करतोय सगळ्यांसोबत. आणि लोक कमी नाही आहेत पाठीमागे असणारा गोंगाट ते भयानक म्हणजे भयानक शब्द नाही आहे. बघताय पाठीमागे एवढा आवाज जागोजागी जे आहे ते काही नगरसेवक असतील काही सामाजिक संघटना असतील काही गड संवर्धन करणारे टीम संघटना असतील त्यांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने या गडाकडे वाटचाल करणाऱ्या आणि महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला त्या लोकांकडून काहीतरी जे आहे ते अल्पशा आहार दिला जातोय. म्हणजेच
पोहे असेल, दूध असेल, अशा सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मिळतात आहे, जेणेकरून त्या अल्पशा आहारावरती ते त्या ऊर्जेने आणि त्या उत्साहाने जे आहे ते शिवनेरी किल्ल्याकडे वाटचाल करते. आपण हातावर घेतल्याशिवाय जायचं नाही ही नम्र विनंती. आपले नम्र अभिजित दादा रोकडे मित्र परिवार सुजन्मभूमी. आणि हाच आहे जवळ पडत होता, हाच तो 3 प्लेट खाल्ल्यानंतर सुद्धा त्याचा पोट भरलेला नाहीये. ओके, तरी पण पळत होता, पण शेवटी फायनली भेटलाय. म्हणजे अक्षरशः लय एन्जॉयमेंट केली आहे, जबरदस्त. आणि संत सज्जनांचे आलेल्या सर्व शिवभक्तांचे शिवजन्मभूमीमध्ये सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व शिवभक्तांना नम्र विनंती की आपण सध्या तरी जे आहे ते प्रवास खूप भयंकर होता, जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाय. या व्यतिरिक्त जे आहे ते आता या ठिकाणी जागोजागी या ठिकाणी स्थानिक नगरसेवक असतील किंवा आमदार असतील यांच्या सहयोगाने, म्हणजे प्रत्येक शिवभक्तासाठी प्रत्येक लांबून आलेल्या प्रवासी जो आहे त्याला भूक लागलेली आहे, त्याला अल्पशा आहार म्हणून जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळतं पोहे, या व्यतिरिक्त दूध, ते पण मस्तपैकी काजू वगैरे टाकून. म्हणजे अक्षरशः प्रत्येकाला एक चांगला फील होतं आम्हाला. आणि त्याचा जो आहे तो आनंद घेत घेत आम्ही सगळेजण जे या ठिकाणी आता पोहे खातोय. एवढंच जे खाल्ल्यानंतर पोटामध्ये जेव्हा भर पडणार आहे त्या टायमिंग आपली सुरुवात होईल. एवढ्या सगळ्या ज्या आहेत त्या आता सध्या जी जुन्नरची जी कमान आहे, ज्या ठिकाणी आपण शिवनेरी किल्ल्याकडे जाणार आहोत, त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते समोर गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला वरती चालायला सुरुवात करायची आहे. तर डायरेक्टली जाणार आहे आपण कुठे माहिती का, वरती. आता जे आहे ते आपण शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला आहोत, ज्या ठिकाणी आता फायर शो या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती होणार आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते सध्या असणारं पब्लिकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भयंकर अशी गर्दी आहे, ज्या ठिकाणी आरती होणार आहे, फायर शो होणार आहे. या व्यतिरिक्त मर्दानी खेळ जे आहेत ते या ठिकाणी दाखवले जात आहेत. अक्षरशः अंगावर शहारे येतील असा हा अनुभव जो आहे तो अनुभवतोय. तुम्ही सुद्धा हा शेवटपर्यंत अनुभवा अशी विनंती.
पाहणार आहोत फायर शो, जो पाहण्यासाठी इतरत्र सगळ्या ठिकाणी तुम्हाला पब्लिक पाहायला मिळेल. जे अक्षरशः ज्या ठिकाणी उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही अशा ठिकाणी पब्लिक वरती उभं राहून जे आहे ते हा फायर शो आवडीने पाहतीये. महाराजांची गाणी शांततेत चालू ठेव. सध्या तरी मी या शिवनेरी किल्ल्यावरती एवढ्या दिवसानंतर आलोय. मी इयत्ता 7वी मध्ये असताना या किल्ल्यावरती आलो होतो, पण त्यानंतर आज येण्याचा योग आलाय तो म्हणजे खूप दिवसानंतर, आणि तो पण मित्रांमुळे. शिवनेरी किल्ल्यावरती इतर दिवस जे आहे ते शिवजयंतीला मी जात असतो, पण तो टायमिंग, ती वेळ असते आणि ते ठिकाण असतं ते म्हणजे तुळजापूर. पण ह्या वेळेस मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं होतं की आज आपण जायचंय शिवनेरी किल्ल्यावरती. जाताना अक्षरशः अंगावर शहारे येत होते, थंडीने अख्खं शरीर जे आहे ते पूर्ण ताकडत होतं, पण फक्त मनामध्ये जिद्द होती की आज आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर जायचंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी जन्म घेतला, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, त्या ठिकाणी त्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती आपल्याला नतमस्तक व्हायचंय. आणि मी नतमस्तक होण्यासाठी माझ्या मित्रांच्या सोबतीने त्या ठिकाणी गेलो होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी असणारी गर्दी पाहता क्षणी अक्षरशः म्हणजे अंगावरती शहारे आणि मन पूर्ण घाबरून गेले की एवढ्या गर्दीतून बाहेर कसं पडायचं. कारण तुडुंब भरलेली गर्दी अक्षरशः सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. ज्या ठिकाणी उभं राहण्यासाठी जागा नाही आहे अशा ठिकाणी लोक जे आहे ते मार्ग काढत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी थांबलेली आहे. पण तुळजापूरनंतर आज पहिल्यांदा जे आहे ते नागसोबत जे आहे ते येण्याचा योग कुठला आला तर तो शिवनेरी किल्ल्याचा. आणि आता ते शिवनेरी किल्ल्यावरती हो पाठीमागे ये पुढं अर्धे निमे जे आहेत ते डायरेक्टली मशाल वगैरे घेऊन येतात लोक, कारण त्यांचं ऑलमोस्ट दर्शन झालेलं आहे आणि त्यांना जास्तीत जास्त लोकेशन कव्हर करण्यासाठी खूप लांब जायचं आहे, त्यामुळे जे आहे ते कव्हर करतात ते. आता व्हिडिओ शूट करत असताना काही लोकांसाठी युनिक वाटते, नवीन वाटते. नागेश काही जण कमेंट ऐकलं तू पाठीमागून व्हायरल होणार नाही, होत नाही, बेनिगेटिव्ह म्हणतात. चल आपल्यावर सगळे नागेश म्हणणार त्याप्रमाणे आम्ही पण त्याच्यावरच डिपेंड राहतो. माझी ओळख निर्माण करायची का नाही करायची देवाकडे, माझ्याकडे नाही. त्यामुळे जे आहे ते माझे प्रयत्न मी चालू ठेवतो.
हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी असंख्य मावळे ज्यांना वरती दर्शन घ्यायचं होतं त्यांना वरती जाताना आणि वरून खाली येणाऱ्या लोकांना या ठिकाणीच गर्दी लागली, ज्या ठिकाणी असंख्य मावळ्यांचे हाल झाले, ज्या ठिकाणी सर्वांनी गर्दी काय असते हे अनुभवलं आणि या ठिकाणीच काही लोकांना दुखापतीसुद्धा झाल्या. पण प्रेम कोणाचंही कमी झालेलं नव्हतं. सगळ्यांमध्ये एकच इच्छा होती की आम्हाला वरती माथ्यावरती जायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं. आम्ही फायनली वरती आलो, पण असल्यामुळे वर जाता येणार नाही. दरवर्षी जाईल इथंच ट्रॅफिक लागते. नाही ते यावेळेस आपल्याला इथं चुकून लागलं, नाही तर आपल्याला खाली वर एवढ्या वेळानंतर आम्ही वरती आलो आणि ज्या गोष्टीसाठी एवढे परिश्रम घेतले त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. या ठिकाणी असणारी गर्दी तुम्ही डोळ्याने पाहू शकता. अक्षरशः वरती माथ्यावरती मोजता येणार नाही एवढ्या लोकांची संख्या फक्त दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. वरती माथ्याला आहोत. आता या ठिकाणी अक्षरशः पोलीस बंदोबस्तामुळे या व्यतिरिक्त वाढणारी गर्दी या सगळ्यावर नियंत्रण करताना सगळ्यात जास्त कष्ट घ्यायला लागतात. या व्यतिरिक्त पोलीस दल जे आहेत या ठिकाणी आपल्या सभोवताली फिरताना दिसते आणि सध्याची गर्दी पाहता भयंकर आमच्या साईडला जे आहे व्हिडिओ बनवताना सुद्धा मला खूप जास्त डिस्टर्बन्स होते, कारण लोक व्हिडिओमध्ये पाहतात ते. या व्यतिरिक्त इथला अनुभव जर पाहायचा म्हटलं तर अंगावर काटा येतं एवढी गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये जे आहे ते वाट काढत आम्ही आता वरती आलेलो आहे. आता ऑलमोस्ट आम्ही आणि नागेश या ठिकाणी आम्ही दोघंच जण बसले. नागेशला झोप यायला लागली कारण तसं वातावरण आहे सध्या आणि अजून खाली जायचं म्हटलं तर मलाही माहिती आहे की आता गर्दी एवढी भयंकर जास्त आहे ना की खाली जायला आम्हाला जास्तच वेळ लागणार आहे. त्यामुळे जे आहे ते 2 तास आम्ही या ठिकाणी काढणार आहोत वरती आणि त्यानंतर जे आहे ते खाली जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जर गर्दी असेल तर 100% जाणं खूप अवघड असणार आहे. तो एक क्रिटिकल पॅच असेल आमच्या सगळ्यांसाठी, कारण आता आम्ही ऑलमोस्ट 6 जण आहेत आणि 6 जण म्हटल्यानंतर आता 2 जण आम्ही इथे आहेत आणि बाकीचे 4 जण फिरतात आहेत. वरती वाढणाऱ्या गर्दीमध्ये सध्या फोटोशूट हा एवढा एकच मार्ग आहे जो व्यवस्थितरित्या आम्ही करू शकतो. रात्रीच्या अंधारामध्ये बाकी इतर ठिकाणी फिरता येणार नाही आहे. जे काय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं जे आहे ते दर्शन होतं आहे. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी जन्मस्थान आहे त्या ठिकाणाचं जे आहे त्या ठिकाणी सुद्धा एक प्रतिमा आहे आणि जो पाळणा आहे त्या ठिकाणचं त्याचं दर्शन झालेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त असल्या कारणानं फोटो व्हिडिओ यासाठी बंदी आहे. आपल्याला त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ करायला थोडा येत नाही, कारण याचं कारण असं आहे की वाढणारी गर्दी, त्यामुळे काही गोष्टी करता येत नाही आहे. सध्या चालू आहे प्रयत्न बाकीचे होतो. रात्र कधी सरली आणि सकाळ कधी झाली याचा कोणालाच अंदाज लागला नाही. आम्ही सगळे बेभान झालो होतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. नागेश, सचिन, ओम, आम्ही दाद्या, आम्ही सगळेजण जे आहे ना ते फक्त आणि फक्त चालत होतो, फक्त आणि फक्त चालत होतो. कधी माथ्यावरती पोचलो, कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. या सगळ्या गोष्टी सेकंदात घडून गेल्या. पण तुम्हाला देखील मी एक नक्की सांगेल, आजचा जो अनुभव होता तो माझ्यासाठी खूप चांगला होता. आयुष्यात विस्मरणीय असा क्षण होता. पूर्ण भगवमय वातावरण माझ्या आजूबाजूला जे आहे ते दरवळत होतं.
आता नवीनच व्हिडिओ घेऊन मी तुमच्या जवळ नक्की येतोय. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची व इतरांची. धन्यवाद.